दुबई सोडून इंडियाला जाणार ही आमची आजची फ्लाईट ऑलमोस्ट चुकणारच होती. घर बंद करून पूर्ण बॅग वगैरे सगळ्या बाहेर काढून आम्ही टॅक्सी शोधायला गेलो. टॅक्सी मिळाल्यानंतर सगळे बॅग्स वगैरे आम्ही त्याच्यामध्ये टाकले आणि एअरपोर्टकडे निघालो. खूप वाईट वाटत होतं. त्यानंतर जवळपास 10-15 मिनिटांनंतर आम्ही एअरपोर्टमध्ये पोहोचलो. तेव्हा तर आम्ही 2 तास आधी गेलो होतो आणि आम्हाला बिलकुलच वाटलं नाही की तेव्हा काही घाई गडबड होईल. त्यानंतर आम्ही आत गेलो, इमिग्रेशन वगैरे सगळं केलं. नंतर त्यांनी कॉलिंग डिपार्चर टाइम चालू झाला. आम्ही म्हटलं की चला आपण निवांतपणे अर्धा तास आधी जाऊया. आम्ही टाइमपास वगैरे करत बसलो आणि शेवटला थोड्या वेळा आधी आम्ही बघितलं तेव्हा फक्त फायनल कॉल चालू होता आणि तेव्हा आम्हाला सुचायचं बंद झालं. आम्ही पळायला लागलो. आम्हाला एकतर ते कुठं आहे गेट नंबरच मिळेना झाला. त्याच जागेवरती फक्त फिरत होतं. कमीत कमी 1 किलोमीटर आम्ही फक्त पळतच होतो. एवढा दम लागला होता. यावेळी आम्हाला फ्लाईट मिस करायची नव्हती कुठल्याही परिस्थितीत. खरं सांगू तर तो गेट नंबर होता ना, त्याचा बोर्ड एका बोर्डच्या पाठीमागं होता, त्यामुळे दिसत नव्हतं आणि कळत नव्हतं. कसं बस आम्ही आत गेलो. त्यांनीही पटकन आमचं चेकिंग वगैरे सगळं करून आत गेलो. निवांत व्यवस्थित आमचा प्रवास झाला संध्याकाळच्या टायमिंगला आणि दिलेल्या टायमिंगनुसार इंडिगोनी लँडिंग पण केलं. आम्ही बाहेर निघालो पुणेमधून. तिथून पुढे आम्ही घरी निघालो. तर येणाऱ्या व्लॉगसाठी पटकन फॉलो करून घ्या.